खरं तर मला सांगायला अतिशय आनंद होतो, की या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर सातत्याने गेल्या 3 टर्ममध्ये या विधानसभेमध्ये निवडून येतात. गोरगरीब जनतेची कामं करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आणि ज्यावेळी खऱ्या अर्थाने या कामाचा आढावा बघितल्यानंतर, या कामाची व्याप्ती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना तत्कालीन त्यावेळी त्यांना गृहराज्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून ज्यावेळी मंत्रिपदाची शपथ दिली, त्यावेळी खऱ्या अर्थाने या वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल व अन्य या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकासात्मक कामांना त्यांनी चालना दिली. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र किंवा या संपूर्ण भारतामध्ये या वेंगुर्ला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन क्षेत्र व्हावं याच्यासाठी पाणबुडीसारखा प्रकल्प त्यांनी त्यावेळी संपूर्ण भारतामधल्या आणि विदेशामध्ये जाऊन याच्यावर अभ्यास करून खऱ्या अर्थाने पर्यटकांना काय दिल्यानंतर या वेंगुर्ला तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं मालवण तालुक्यामध्ये सातत्याने गेली अनेक वर्ष पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा किल्ला असल्यामुळे लाखो लोकांची त्या ठिकाणी रीघ लागते. आणि मग आपल्या या मतदारसंघामध्ये सुद्धा परमेश्वराने असं सुंदर असं समुद्राचं या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. समुद्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. मग या भागातील माझ्या मच्छीमार बांधवांना, शेतकरी बांधवांना, युवकांना जर खऱ्या अर्थाने व्यवसाय जर करायचा असेल, पर्यटकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणे ओघ झाल्यानंतर त्यांना समजा व्यवसायाला चालना मिळायची असेल तर पाणबुडीसारखा प्रकल्प होणं जरुरीचं होतं. आणि त्यावेळी जो सुमारे 66 कोटी रुपये एवढा निधी त्यावेळी तत्कालीन गव्हर्नमेंटकडून साहेबांनी मंजूर करून घेतला. आणि त्याच्याकरता 2019 सालामध्ये 25 कोटीची तरतूद सुद्धा अर्थसंकल्पात झाली होती आणि 25 कोटी रुपये हे पर्यटन विभागाकडे वर्ग केले होते. परंतु त्यावेळी काही कारणामुळे सदरचा प्रकल्प भाईंचं मंत्रिपद गेलं. त्यानंतर परत या ठिकाणी शिवसेनाचं सरकार आलं, परंतु त्याच्यानंतर भाई मंत्री झाले नाहीत आणि तत्कालीन सरकारने पुढे त्याला चालना दिली नाही. परंतु आता या सरकारमध्ये परत एकदा भाईंनी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सातत्याने आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आणि खऱ्या अर्थाने कालच्या अर्थसंकल्पामध्ये 66 कोटी एवढी भरीव तरतूद केली. आणि खऱ्या अर्थाने पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये याच्यामध्ये हा पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या वेंगुर्ला तालुक्यामध्ये सुमारे 50 ते 60 हजार एवढे लोक दरडोई येतील. आणि हे लोक आल्यानंतर पाणबुडी प्रकल्पाची वेंगुर्ला शहरापासून सुमारे 8 किलोमीटर समुद्रामध्ये हा प्रकल्प असणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचं स्नॅक्स वगैरे आपण 1 दिवसाचं जर पॅकेज घेतलं तर तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करता येतील. त्याचप्रमाणे समुद्राच्या किनाऱ्यापासून जे मच्छीमार व्यावसायिक आहेत, जो मच्छीमार व्यवसाय कालांतराने मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मासेमारी होत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा असा प्रसंग आहे की भविष्यामध्ये आपण काय धंदा करायचा, काय बिझनेस करायचा. मग या अनुषंगाने पाणबुडी प्रकल्पामुळे त्यांना सुद्धा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा बोटिंग हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालणार आणि स्थानिक मच्छीमारांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार याची आम्हाला खात्री आहे. आणि ही दूरदृष्टी बघूनच दीपकभाईंनी सातत्याने हा पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढच्या सुमारे 5 ते 7 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्ञात आहेत, दीपकभाईंच्या मनामध्ये आहेत, त्या सत्यात उतरवण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे भाईला सातत्याने त्या ठिकाणी निधी देत असतात. आणि हा निधी आता सुमारे अर्थसंकल्पामध्ये या आमच्या मतदारसंघामध्ये रस्त्यांसाठी सुमारे 75 कोटी एवढा निधी दिलेला आहे. मच्छीमारांना या ठिकाणी मोठे मच्छीमारांचे व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी येतात, त्यांचा धुपपदक बंधारे असतील त्याच्यासाठी सुमारे 100 कोटी. ह्या वेगवेगळ्या जे भाईंनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सर्व मागण्या ह्या मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण केलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे
ह्या सर्व निधी दिल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील, मग तो आंबा व्यावसायिक असेल, मच्छीमार असेल, बचत गट असेल, या सर्वांना एकत्र करून दीपक भाईंनी या सर्वांचा विकास करण्याचा मानस ठेवलेला आहे. आणि पुढच्या 7-8 महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका हा जगाच्या नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. त्याच गतीने आपण वाटचाल करतोय आणि भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी महिलांना असतील, बचत गटांना असतील, त्याची सुद्धा तरतूद मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पात केलेली आहे. आणि याची मला खात्री आहे की सिंधुरत्नमधून असेल, याच्यापूर्वी आपलं चांदा ते बांधा योजना होती, या सिंधुरत्नमधून सुद्धा या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, या पाणबुडीच्या प्रकल्पातून, याच्यामधून सुद्धा मच्छीमारांना काही आपल्याला अनुदान देता येईल का, युवकांना याच्यामधून सुद्धा काहीतरी छोटे मोठे उद्योगधंदा करता येईल का, याचा सुद्धा प्रयत्न आम्ही या माध्यमातून दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. आणि शिवसेना पक्ष म्हणून आणि एक वेंगुर्ल्याचा नागरिक म्हणून मी या बाबतीमध्ये दीपकबाईंची अत्यंत ऋणी आहे की या वेंगुर्ला तालुक्यातील या मतदारसंघातील सर्व लोक, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, पक्षविरहित असो, सर्व लोकांना याचा अत्यंत आनंद झालेला आहे. त्याबद्दल आम्ही दीपकबाईंचे अत्यंत ऋणी आहोत. हा प्रकल्प वेंगुर्ल्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये असणार आहे. त्या ठिकाणी 66 कोटी रुपयाची एक नवीन जी हे असते मोठी, म्हणजे आतमध्ये समुद्रामध्ये आतमध्ये त्याचं संपूर्णपणे ती जेटी नाही, एक मिनिट. हा प्रकल्प म्हणजे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर आत समुद्रामध्ये असणार आहे. याच्यासाठी एक नौदलची नौका ही पाण्यात खोल सुमारे 30 मीटर आतमध्ये सोडणार आहेत. आणि ती अत्याधुनिक अशी असणार आहे. त्याच्यामध्ये रेस्टॉरंट असणार आहे, स्नॅक सेंटर असणार आहे, वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम त्याच्यामध्ये होणार आहेत, जेणेकरून आलेल्या प्रत्येक पर्यटकाला याचा आनंद लुटता येईल. त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून आतमध्ये जाण्यासाठी छोट्या छोट्या बोटी असणार आहेत. त्या बोटी त्यांना तिथपर्यंत घेऊन जातील, त्या पाणबुडीपर्यंत त्या ठिकाणी नेऊन सोडतील. त्यांना पूर्ण दिवसाचं एक पॅकेज दिलं जाईल. त्याचप्रमाणे त्या झाल्यानंतर वेंगुर्ल्याचं बंदर हे अतिशय सुशोभीकरणासाठी 43 कोटी एवढा निधी दीपकबाईंनी मंजूर केलेला आहे. सुमारे या प्रकल्पामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर अत्याधुनिक असा सुशोभीकरण होणार. तिथे मोठमोठ्या लाईट्स लावणार, त्या ठिकाणी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आपण ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे पाणबुडी प्रकल्पाबरोबरच त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग, त्या आता एक नवीन जो मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी अनेक वर्ष त्यांच्यावर एक असा प्रसंग होता की त्यांना होड्या आतमध्ये घेऊन जाता येत नव्हत्या आणि मग त्या होड्या आतमध्ये न्यायच्या, तर त्यासाठी त्यांना वाळू काढावी लागत होती. परंतु आता असा एक मोठा बंधारा दीपकबाईंनी मंजूर केला. त्याचं पण काम चालू आहे 23 कोटीचं. ते झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. रहदारीसाठी सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोकांना पार्किंग गाड्या करता येत नाहीत, म्हणून समुद्राच्या दिशेने 9 मीटर रुंदीचा एक नवीन ब्रिज सुद्धा 12 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी दिलेले आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये 15 ते 20 दिवसामध्ये हे पैसे सँक्शन होऊन ते सुद्धा काम, म्हणजे जेणेकरून जो बंदरवर जाण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा जो व्यवस्था आहे ती कोलमडते, त्याच्यासाठी 12 कोटी रुपये एवढा निधी त्या ब्रिजसाठी, 43 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी आणि 23 कोटी रुपये बंधाऱ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि 66 कोटी पाणबुडी प्रकल्पासाठी, म्हणजे सुमारे 200 कोटी रुपये, 150 ते 250 कोटी रुपये एवढा निधी फक्त वेंगुर्ला बंदराच्या सुशोभीकरणासाठी दीपकबाईंनी मंजूर करून आणलेले आहेत. आणि हे सर्व येत्या 7-8 महिन्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या वेंगुर्ला शहरामध्ये, या वेंगुर्ला तालुक्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल किंवा अन्य देश विदेशातून पर्यटक येतील आणि या पर्यटक याचा आनंद घेतील. आणि यामुळे या वेंगुर्ला शहरातला रिक्षावाले असतील, ट्रॅव्हल्सवाले असतील, छोटे मोठे दुकानवाले असतील, या सर्वांचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय होणार आहे आणि प्रत्येक जण याच्यामुळे सुखी होणार आहे. प्रत्येकाला रोजगाराची संधी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने दीपकबाईंनी केलेले प्रयत्न हे यशस्वी होऊन लोक या ठिकाणी सुखा समाधानाने या ठिकाणी आपला व्यवसाय करतील याची आम्हाला खात्री आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं तर आपणा सर्व वेंगुर्लेवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे की गेले अनेक वर्ष शिरोडासारख्या भागामध्ये
ताज हॉटेलसाठी गेली 30 वर्ष जागा देऊन सुद्धा तो प्रकल्प होत नव्हता. दीपकबाईंनी सातत्याने लोकांशी संपर्क साधून स्थानिक लोकांना विनंती करून खऱ्या अर्थाने ताज प्रकल्पाला या ठिकाणी चालना दिलेली आहे आणि आता त्याचं काम सुद्धा थोड्या दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याच ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आंबोली असेल, अन्य भागामध्ये जर आणखीन 2 5 स्टार हॉटेलं ताजची होणार आहेत आणि ही हॉटेलं सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पाणबुडीसारखा जो प्रकल्प आणलेला आहे त्याला आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतील आणि या भागातला प्रत्येक मनुष्य यामुळे सुखी होईल आणि या ताजसारखा प्रकल्प आल्यामुळे एकापेक्षा 3 हॉटेल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हा या मतदारसंघाचा होईल आणि जे दीपकबाईंचं स्वप्न आहे की प्रत्येक मनुष्य सुखी व्हायला पाहिजे, समाधानी व्हायला पाहिजे, प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी रोजगार दिला पाहिजे, ही त्यांची जी अनेक वर्षाची तळमळ आहे ती या प्रकल्पांमुळे पूर्ण होईल याची मला खात्री आहे. खरं तर मला खरोखरच आनंद होतोय की गेली अनेक वर्ष दीपकबाईंबरोबर काम करत असताना प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा हा दीपकबाईंच्या माध्यमातून मी मंत्रालय स्तरावर करत असतो आणि मला अभिमान आहे की दीपकबाईंसारख्या नेत्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली आहे. म्हणून जिल्हा नियोजन सदस्य म्हणून मला नियुक्ती मिळाल्यानंतर परत एकदा या मतदारसंघामध्ये दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जोमाने काम करतोय. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा हा मंत्रालय स्तरावर असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती असेल, सर्व विभागांच्या माध्यमातून मी करतो आणि याच्यासाठी दीपकबाई ज्या गोष्टींकडे आम्ही मागणी करतो ती प्रत्येक मिनिस्टरांकडे बैठका लावून त्याचप्रमाणे वेगवेगळे आपल्या परवानगी लागतात. या सर्व जर गोष्टी पूर्ण करायच्या असतील त्या नुसत्या घोषणा करून बसून चालणार नाही, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या CRJ परवानगी असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांची परवानगी असेल, ती मग राज्य स्तरावर असते, केंद्र स्तरावर असते, जिल्हा स्तरावर असते. या सर्वांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सातत्याने दीपकबाईंच्या मागे राहून हे पूर्ण करण्यासाठी त्यांना साथ देऊ आणि भविष्यामध्ये सुद्धा परत एकदा या भागाचे आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्ष आणि शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून दीपकबाईंना प्रचंड मताने परत एकदा या मतदारसंघामध्ये आमदार करून मंत्री करणार आहोत अशी मला खात्री आहे आणि लोक त्यांच्या मागे या त्यांच्या कामामुळे, या त्यांनी दिलेल्या संपूर्णपणे दिलेल्या विकासात्मक कामामुळे लोक त्यांच्या मागे उभे राहतील याची मला खात्री आहे.